नमस्कार मित्रांनो, मी जया आणि माझ्या साध्या आणि आनंदी आयुष्यामध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आजचा डेली व्लॉगमध्ये आजपासून मी सुरुवात करणार आहे वजन कमी करण्यासाठी। वजन मला कमी करायचं आहे आणि वजन कमी करायचा संकल्प मी केलेला आहे का आजपासून मी वजन कमी करणार आहे आणि वजन कमी करण्याची ही माझी जी जर्नी आहे ती मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि नवीन तुम्ही चॅनलवर असणारच आहे कारण माझा चॅनलच नवीन आहे आणि सबस्क्राईब नक्की करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा। इथं दादा माझा कॉलेजला चालला होता, पीनट बटर कॉफी त्याला दिली होती मी नाश्त्याला। आता तो तयार होऊन रेडी होऊन कॉलेजला चालला आहे। मेथीची भाजी, ज्वारीच्या भाकरी, कारण आज आदिती आणि अक्षत घरी आहे आणि त्यांचे पप्पा नाईट शिफ्टवरून घरी येणार आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं का मी आता वेट लॉस जर्नी चालू करते, तर त्यासाठी संध्याकाळसाठी मी चणे भिजत घातलेले आहे। माझं वजन देखील मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा त्यासाठी। आणि हे बघा, आज मी बनवणार आहे मेथीची भाजी। चहा झालेला आहे, चहाचे कप वगैरे इथे पडलेले आणि हे दूध गरम झालेलं आहे। आणि आज काय झालं म्हणजे आमच्या घरामध्ये पूर्ण टाकी ओव्हरफ्लो झाली। हे बघा, भांडी वगैरे रात्री घासलेली, आता स्वयंपाक करायचा आहे। सकाळी आयुष दादा गेलेला आहे कॉलेजला आणि तो कॉलेजला गेला, त्याला पीनट बटर आणि ब्रेडच दिलं आहे। हे बघा, नारळ बघू शकता तुम्ही, हे नारळ आहे आणि हे बघा झाड घरातच उगलं आहे, ते शेतात नेऊन लावायचं आहे, गावी गेल्यानंतर लावणार आहे। आणि हे बघा छान आहे ना। तर झाडांना वगैरे पाणी घालून झालेले आहे। मला फक्त आता स्वयंपाक करायचा आहे आणि माझं काम जे आहे डेलीचं रोजचं जे काम आहे ते मला बघायचं आहे आणि मला आवडतं पण हे जे आहे ना, झाडांची खूप आवड आहे। मी तुम्हाला जो पहिला आपला ब्लॉग आहे त्याच्यामध्ये सांगितलंच आहे का झाडांची प्रचंड आवड आहे मला। आणि हे जे आहे आता अक्षू झोपातून उठलेला, अक्षत उठ ना, अक्षत उठ बेटा, उठ, एक्सेल भरायचं, उठ। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। अक्षतला आज कॉलेज नव्हतं पण तो सकाळी जे आहे ते उठला होता। मस्त मेथीची भाजी आणि भाकरी माझ्या बनवून झाल्या होत्या, 4-5 भाकरी गरम गरम बनवल्या होत्या मी। या ठिकाणी ऑफिसवरून आमच्या शिंगमची एंट्री झालेली आहे आणि ते आलेले। आदिती म्हणते का रोबोटसारखा चष्मा त्यांनी घातला आहे। आदिती त्यांनी आज नारळ पाणी आणलेलं नाही आहे म्हणून ती बोलते आहे नारळ पाणी आणलं नाही तुम्ही म्हणून, जाऊन घेऊन ये बोलतात येते तिला। ती आज घरी आहे, आज सुट्टी आहे तिला। तर एका हातात मोबाईल पकडायचा, एका हातात काम करायचं मला अजिबात जमत नाही, अजून थोडंसं जमतच नाही आहे मला। नारळ पाणी अक्षत घेऊन आलं होतं आदितीसाठी आणि माझ्यासाठी। परत तो फ्लोर आहे, मी भाकरी केल्या होत्या ना तर ते पुसायचं राहून गेलं होतं, इतक्यात ते आले, फोन चालू असतात मध्ये मध्ये, तर ते साफ करायचं राहून गेलं। त्याच्यावरतीच अक्षतनं नारळ पाण्याचे बॅग ठेवल्या होत्या, आदितीला आवाज देत होते। माझं पाणी नको पाक तुझ्या जाताना करून, ब्रश केला मी पाणी। हे गॅस बंद कर दीदी, जळून जाते शेंगदाणे। थांबा, मला काम आहे। अरे यार, शेंगदाणे जळाले का? थँक गॉड नाही जळाले। मुलांनी नारळ पाणी आणि फ्रूट्स खाल्ले होते सकाळी, त्यांनी नाश्ता पण केला होता, त्याच्यामुळे अक्षतला नादी तिला जेवायचं नव्हतं पण मी यांना जेवायला दिलं होतं। मेथीची भाजी, कांदा वगैरे, भाकरी, त्यांना भाकरीच लागते। आणि मी तुम्हाला म्हटलं होतं का माझा जो आहे ते मी वजन कमी करायला घेतलं आहे, तर मी काय केलं बघा, इथं सॅलड आहे, हे जे काकडी, गाजर, टोमॅटो, कांदा कापलेला आहे, याच्यामध्ये भिजवलेले थोडेसे पोहे घातले मी, म्हणजे थोडंसं आपले पोटाला दमदमीत राहावं म्हणून। आणि एक पेरू घेतला मी, पण हे पेरू ना हायब्रिड आहेच, गोड तर लागतात पण त्याच्यातून काही मिळत असेल शरीराला असं मला नाही वाटत। मी गाजर पण गावठी आणते, जे सेंद्रिय कलरचे असतात बघा
रेड कलरचे गाजर मी आणत नाही, ऑरेंज कलरचे गाजर मी आणत असते. मला तेच गाजर आवडतात आणि ते बघा खराब पण होत नाही लवकर फ्रीजमध्ये. आणि हे सेंद्रिय कलर हे जे गाजर आहे ना ते लवकर खराब होतात. हे जर खाल्लं ना दिवसभर अजिबात भूक नाही लागत, परंतु माझा चहाच सुटत नाही. चहासाठी काय करावं मला, मी खूप हे आणि माझ्या मागं कामाचा एवढा ताण असतो ना, मला असं वाटतं काय प्रत्येक एक काम करायच्या अगोदर ना एक चहा घ्यावा असं वाटतं. पण आता थोडासा कमी केला आहे मी चहा. लोक दुपारच्या वेळेस मस्त आराम करतात आणि आम्ही दुपारच्या वेळेस काम करतो, ते पण खूप काम असतं. झोप आली तरी कामच करायचं आहे, झोप आली तरी काम करायचं आहे. छोटासा ऑनलाईन आपला बिझनेस आहे आणि तो आम्ही करत असतो. हां 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 मस्त ते घ्यायचे, ते नाश्त्याला ते घ्यायचे आपल्याला. सगळ्यांचा चहाचा आणि माझा जेवणाचा टाईम झालेला आहे आणि इथं आता आमचे साहेब उठलेले. काय लिहित्या पप्पा? पत्ता लिहितोय हो. दादू चहा प्यायचा आहे? हो, आणि मॅगी पण खायची, चीज मॅगी. मग बनव ना चल. आता मी मस्त कडक असा चहा बनवते आणि मला आजकाल लय भारी चहा बनवायला लागली. काय झालं का? माझा जेवणाचा टाईम झाला तर मी मस्त जेवण करते. काय वापरते चहामध्ये? काय नाही, मसाला चहा आहे. मसाला चहा. बाहेरून ऊन येतोय ना, खिडकीतून ऊन येते सगळं. तुम्ही जेवले नाही का रे व्यवस्थित? मी जेवलोय, दीदी नाही जेवली. दीदी जेवायला घे, उठ. इथं मी सकाळी खाल्लंय, आता मला खायचं नाही, ते इच्छाच नाही. चहामध्ये दूध टाकते. डॅन जेवायचं म्हणलं भारी. आता उद्या संध्याकाळी मी या टायमाला जेवण करेन. उद्या संध्याकाळी 5 वाजता जेवण करेन. आज 5 वाजता. बघूया 1 महिनाभर काय होतंय ते. चला आता मी भाजी घ्यायला जाते अक्षू घ्यायला. गुरुवारचं मार्केट आहे आणि मार्केटला मी आता भाजी घ्यायला चालले पटकन. आणि तशीच मी वॉकिंगला जाणार आहे. अक्षरकडे भाजी घेऊन देते, अक्षर घेऊन येईन. काय रे चल. गाडी बसली हळू. हळू घे हां, पप्पा म्हणले ब्रेक नाही केला व्यवस्थित. इकडे जायचं आहे ना दीदी जाऊ. हां दीदी काय रे व्यवस्थित आहे ना. इकडं ह्या साईडला, ह्या साईडला इकडं. हां हां गुरुवारचा मार्केट
घे, सांगितलं ना हळू घे म्हणून. अजून किती हवे? हा काय टोमॅटो कसे आहे? 20 का आधा 30 का किलो आणि पालक 20 मेथी त्याचे 30 आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आता मी वॉकिंग करते. वॉकिंग केली का घरी जाणार आहे. दिवसभराचा थकवा घालवायचा असेल तर 40-45 मिनटं वॉकिंग खूप गरजेचे आहे. वॉकिंग करून आता मी घरी जाणार आहे. आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. नक्की कमेंट्स करा. धन्यवाद.